शेतकऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा. कृषी समितीच्या बैठकीत सूचना. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त शेतकरी व पशुपालकापर्यंत योजनांचा लाभ पोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी केली. जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात सभापती चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली कृषी व पशुसंवर्धन समितीची सभा पार पडली. कृषी विभागाच्या योजनांमध्ये पीक संरक्षण अवजारे, पिस्टन स्प्रे पंप, पॉवर स्प्रे पंप, सोलार इन्स्पेक्टर ट्रॅप यासह कृषी अभियांत्रिकी योजनांतर्गत ट्रॅक्टरचलित अवजारे, रोटाव्हेटर, पलटी नांगर तसेच सुधारित सिंचन साधनांच्या वितरणाचा आढावा घेण्यात आला. याशिवाय सबमर्शिबल पंप संच, डिझेल इंजिन, कडबाकुट्टी, ताडपत्री आणि स्लरी फिल्टर आदी योजनांच्या लाभार्थी निवड व वितरण प्रक्रियेवरही चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध लसीकरण मोहिमांबाबत चर्चा झाली. लंपी रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम सध्या सुरू असून सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन सभापती चिवडशेट्टी यांनी केले. तसेच लाळ खुरकूत लसीकरण मोहीम 13 ऑगस्टपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकामासंदर्भातील प्रलंबित कामे, निधीची उपलब्धता आणि कामाची प्रगती यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.